समोसे म्हटलं की आपला जीव की प्राण. घरभर याचा सुगंध पसरलेला आहे. खूप छान झाले आहेत समोसे, एकदम क्रिस्पी झालेले आहेत. बघू शकता तुम्ही. थोडंसं प्रेस केलं तरी याचा बाईट पूर्णपणे वेगळा होत आहे. याची वरची कातडी खूपच क्रिस्पी आहे आणि आतून बघा, तुम्ही नोटीस केलं असेल की ही चटणी आहे ही काळपट दिसते आहे. बिलकुल हॉटेलमध्ये असते तशीच मोठ्या मोठ्या हॉटेल्समध्ये जसे समोसे मिळतात तसेच आपण बनवलेले आहेत. तर चला याची तयारी करूया. तर हॉटेलसारखे समोसे कसे बनवायचे घरच्या घरी, तर याच्या ट्रिक वगैरे तुम्हाला मी सगळं या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा. तर इथे मी 2 कप मैदा घेतलेला आहे. याच्यामध्ये 1 चम्मच इथे मी ओवा टाकणार आहे. थोडासा क्रश करून घ्यायचा म्हणजे त्याला स्वाद चांगला येतो. आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. त्यामध्ये थोडं थोडं तेल टाकून आपल्याला याला भिजवून घ्यायचं आहे. व्यवस्थित हाताने मळून घ्यायचं आहे. थोडं थोडं तेल यासाठी टाकायचं आहे आपल्याला, कारण जेव्हा आपण हे भिजवू व्यवस्थितपणे तर याचं एक लाडू बनायला हवा. म्हणजे इतकं तेल आपल्याला बघा, अशा प्रकारे इतकं तेल आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. म्हणजे मी पूर्ण एंडपर्यंत यामध्ये 1 मोठा चमचा तेल वापरलेला आहे. तर आता थोडं थोडं पाणी टाकून आपण याला व्यवस्थित घट्टसर गोळा भिजवून घेऊया. पूर्ण घट्टसर हवा आहे, म्हणजे तेलामध्ये जेव्हा आपण समोसे टाकू तर ती लवकर होतील आणि क्रिस्पी होतील आणि बराच काळ क्रिस्पी राहतील आणि टिचू राहतील. तर इथे मी अर्ध्या ग्लासपेक्षा थोडंसं शिल्लक पाणी मला लागलेलं आहे 2 कप कणिक भिजवायला. तर याला आपण झाकून ठेवूया व्यवस्थितपणे. आता आपण मसाल्याची तयारी करूया. तर इथे मी 1 चमचा धने घेतलेले आहेत, 1 पाव चमचा मेथ्या घेतलेल्या आहेत, 1 चमचा जिरे घेतलेले आहेत आणि 1 चमचा इथे सोप घेतलेली आहे. त्यामध्ये अर्धा इंच आल्याचा तुकडा टाकलेला आहे आणि त्याला असं हाताने बारीक वाटून घ्यायचं आहे. मेथ्या ऑप्शनल आहे. जर तुमच्याकडे कसुरी मेथी असेल तर 1 चमचा तुम्ही ते यूज करू शकता. आणि हे मसाले कोणतेच भाजून घ्यायचे नाही, तसेच बारीक कुटून घ्यायचे आहेत. आता यामध्येच 8 ते 10 पुदिन्याची पानं घेतलेली आहेत मी. थोडासा कोथिंबीर टाकलेला आहे आणि 7-8 मिरच्या टाकलेल्या आहेत आणि त्याला पण छान कुटून घेतलेलं आहे. आता एका पॅनमध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे आणि त्यामध्ये हा मसाला टाकून घ्यायचा आहे आणि कमी आचेवर व्यवस्थितपणे भाजून घ्यायचा आहे. तर इथे आमचूर पावडर टाकायची असते 1 चमचा, पण माझ्याकडे अवेलेबल नसल्यामुळे कच्च्या कैऱ्या होत्या तर मी तिथे 1 चमचा किसून घेतलेला आहे. म्हणजे ओली कैरी खिसून घेतलेली आहे आणि ती यामध्ये घातलेली आहे. आता यामध्ये काळं मीठ आणि साधं मीठ टाकायचं आहे अर्धा चमचा. नंतर यामध्ये गरम मसाला टाकलेला आहे अर्धा चमचा आणि 1 पाव चमचा काळा मसाला टाकलेला आहे जो की घरीच बनवलेला आहे. त्यामध्ये 1 पाव चमचा हळद टाकायची आहे, अर्धा चमचा लाल तिखट टाकायचं आहे आणि व्यवस्थितपणे याला मिक्स करून घ्यायचं आहे. मंद आचेवर हे सगळं प्रोसेस करायची आहे. 1 कप ओटाने भिजवून घेतलेले होते आणि त्यानंतर कुकरमध्ये शिजवून घेतले आणि ते मी यामध्ये घातलेले आहेत. आणि 6 ते 7 आलू होते मध्यम आकाराचे, ते मी यामध्ये घालते. थोडासा कोथिंबीर घालते बारीक चिरलेला आणि याला व्यवस्थितपणे मिक्स करून घेते. तर याचा जो काळपट रंग असतो तो खरं म्हणजे पुदिन्याने येत असतो, तर तो टाकणं आवश्यक असतो आणि त्याचा स्वादसुद्धा खूपच छान येतो. जर पुदिना टाकला तर त्यामध्ये काळं मीठ टाकायचंच आहे. तर हेच आहे याचं सिक्रेट. तर याची झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे आणि गार होण्यासाठी एका बाजूला ठेवून द्यायचं आहे. तर आता आपण पुऱ्या बनवूया. तर याला सेट होऊन अर्धा घंटा झालेला आहे. छानपैकी उंडा मुरलेला आहे आपला. तर आपण याचे गोळे करून घेऊ एकसारखे. तर बघा इथे 8 गोळे झालेले आहेत. तर एक गोळा घेऊया आपण आणि व्यवस्थितपणे याला लाटून घेऊया. याला असं लांबसर आकाराचं लाटायचं असतं. थोडा हार्ड असतो हा, म्हणजे याची कणिक थोडी हार्ड असते तर लाटायला थोडी भारी जाते, पण काही हरकत नाही, होऊन जाते लगेच. तर बघा याला असं मधातून कापून घ्यायचं आहे आणि याच्या काठाला या साईडला मागच्या साईडला आणि अर्ध्या इकडून समोरच्या साईडला असं पाणी लावून घ्यायचं आहे. तुम्ही हे प्रोसेस स्किप नका करू, व्यवस्थितपणे एकदा बघून घ्या. एकदा आली म्हणजे तुमच्या नेहमीसाठी लक्षात राहणार. तर बघा अशा प्रकारे याला सील करून घ्यायचं आहे, म्हणजे तेलामध्ये गेल्यावर निघत नाही किंवा मसाला बाहेर येत नाही. याला थोडंसं प्रेस पण करून घ्यायचं आहे. तर बघा अशा प्रकारे कोन बनवून तयार आहे. आता यामध्ये मसाला भरूया. तुम्हाला जर कमी मसाल्याची आवडत असेल तर कमी भरू शकता, पण मला मसाला भरलेले आवडतात तर मी इथे 3 चमचेपर्यंत मसाला भरलेला आहे. आणि हा जो मसाला असतो हा स्पायसीच ठेवा, कारण जेव्हा आपण समोसे खातो तर वरची जी कातडी असते ती फिक्की असते आणि मसाला जर फिक्का असला तर मग ते चवीला चांगले लागत नाही. थोडं स्पायसी असलं तर छान लागते. तर बघा याला मागच्या साईडला असं फोल्ड करून याला पाणी लावून याला सील करून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे. बघा किती छान तयार झालेला आहे. तुम्हाला अजून एक दाखवते करून. जसं हॉटेलवाले करतात तसंच झालेलं आहे.
बघा अशा प्रकारे. आणि याला बैठकसुद्धा आहे. बैठक आली म्हणजे समोसा आपला व्यवस्थितपणे तयार झाला असं समजायचं. तर बघा मी आता फास्ट केलेली आहे प्रोसेस. तर सेम प्रोसेस आहे, तुम्ही व्यवस्थितपणे बघा. यामध्ये सुद्धा मी 3 चमचे मसाला भरलेला आहे. काठाने पाणी लावून घ्यायचं चारही कोण आणि याला फोल्ड करून असं सील करून घ्यायचं आणि व्यवस्थित शेप करून घ्यायचा. एकसारखे गोळे केले की समोसे पण एकसारखे होतात. तर गोळे आधीच करून घ्यायचे आणि ते झाकून ठेवायचे, असे सुखे ठेवायचे नाही. तर मी अगोदर 3 गोळ्यांचे केलेले आहेत समोसे. तर 6 समोसे बनून तयार आहेत. तर आता आपण ती बॅच तळायला ठेवूया. तर एकदम मंद आचेवर आहे तेल. थोडंसं त्यात वाफ निघायला लागली की आपण याला टाकून घ्यायचं. म्हणजे थोडंसं जरी गरम व्हायला लागलं तरी आपण याला टाकून घ्यायचं आणि मध्यम ते लो अशा याच्यावर आपल्याला हे व्यवस्थितपणे तळून घ्यायचे आहेत. एकदम हाय करायचं नाही. हाय केलं तर याची कातडी जाडी असते आणि आतून मग ती पांढरी आणि कच्ची राहते आणि वरून काळपट होऊन येते. तर तेलाचं जेव्हा आपण मोहन घेतलं होतं उंड्यामध्ये, तर ते यासाठी घ्यावं लागतं की तेल उंड्यामधलं गरम होतं थोड्या वेळाने आणि ते आतमध्येपर्यंत व्यवस्थितपणे या तेलामुळे व्यवस्थितपणे क्रिस्पी होतात आणि आतूनसुद्धा होतात. जर तेल कमी यूज केलं म्हणजे त्याचा जो आपण गोळा बनवून बघितला होता तेल घेतल्यावर, तर ते जर कमी असलं तर हे असं होत नाही. मग ते समोसे आतून कच्चे राहतात. तर तेल व्यवस्थितपणेच घ्यायचं आहे आपल्याला मोहनसाठी. 2 कपाला मी एक मोठा चमचा घेतलेला होता, म्हणजे भाजीचा जो चम्मच असतो त्या चमच्याने, म्हणजेच कपाने पकडलं तर पाऊण कप वगैरे. तर बघा ह्या पूर्ण बॅचला 7 ते 8 मिनटं लागतात, कधी 10 मिनटंसुद्धा लागतात. तर मी थोडं फास्ट केलं होतं पण स्किप नाही केलेलं. मी इथे व्हिडिओची गोष्ट करत आहे, फक्त फास्ट केलेलं आहे. तर बघा अशा प्रकारे कलर यायला हवा, म्हणजे आपण जेव्हा काढू याला तर ताटात काढल्यावर पण याचा थोडासा कलर चेंज होतो थोड्या वेळाने आणि याची कुकिंग प्रोसेस चालूच असते. तर तुम्ही हे काढल्यावर कमसे कम 1 तासाने किंवा जास्तीत जास्त अर्ध्या तासाने खा, म्हणजे गरम तर राहतातच आणि व्यवस्थित सेट होतात आणि याची चव खूप छान लागते. एकदम गरमागरम खाल तर ती मजा येत नाही. तर तुम्ही अर्ध्या तासाने खा. तर मस्तपैकी गोल्डन आणि क्रिस्पी बनून समोसे आपले तयार आहेत. याला काढून घेते मी एका ताटामध्ये आणि याच तेलामध्ये आपण मिरच्यासुद्धा तळून घेऊया. तर इथे मी हिरव्या मिरच्या मध्ये त्याला काप करून घेतलेला आहे, म्हणजे चिरा मारून घेतलेला आहे आणि देठासकट ह्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहे त्याच्यामध्ये तेलामध्ये. हवं तर तुम्ही आधीसुद्धा याला करू शकता. बघा अशा प्रकारे थोडंसं झालं की याला काढून घ्यायचं आणि याच्यावर मीठ भुरभुरायचं. तर बघा इथे टोमॅटो सॉस आणि हिरवी चटणीसोबत मी इथे सर्व केलेलं आहे. दिसायला अप्रतिम आहे आणि चवीलासुद्धा इतके छान आहेत. खूपच क्रिस्पी झालेले आहेत. हे 4 ते 5 तासपर्यंत क्रिस्पी राहतात आणि चवीला खूपच छान आहे. आतील चटणीसुद्धा काळपट आहे, म्हणजे हॉटेलसारखीच आहे आणि चवीला खूप छान आहे. नुसती तशी चटणी खाल्ली तरीही चालतं. तर बघा दिसायला किती छान दिसतं आहे. हे घरी बनलेले आहेत त्यामुळे आपण याला हेल्दीसुद्धा म्हणू शकतो. काही हरकत नाही जर तुम्ही 15 दिवसातून किंवा महिन्यातून एकदा घरी बनवत असाल आणि खात असाल तर. बाहेरचं खाण्यापेक्षा फार चांगली गोष्ट आहे. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.